शीतल जायका फूड ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मी आज बनवणार आहे एकदम हटके आणि वेगळी रेसिपी आउट ऑफ दोज ऑरेंजेस. माझ्याकडे 2 ऑरेंजेस मी घेतलेले आहेत या रेसिपीसाठी. आणि हे जे मी चॉकलेट्स बार बनवणार आहेत ना, ते मी लेफ्ट ओव्हर जी तुपाची बेरी असते, जेव्हा आपण घरी तूप बनवतो त्याची बेरी शिल्लक राहते राईट, त्याच्यापासून मी हे चॉकलेट बार बनवलेले आहेत. आणि बिलीव्ह मी, कोणी ओळखूच शकणार नाही की ती तुपाची बेरी आहे म्हणून. खूप मस्त टेस्ट एकदम परफेक्ट झालेला आहे. आता हे तुपाची बेरीला मी थोडंसं मिक्स दूध टाकून थोडंसं आहे ना मिक्स करून घेईल, कारण त्याला प्रॉपर टेक्स्चर येण्यासाठी. आणि नंतर त्याच्यामध्ये मी 1 टीस्पून मिल्क पावडर टाकलेली आहे. आता हे जे साल असतं आपलं ऑरेंज असतं ते बारीक करून घेतलं आहे आणि 1 स्पून मी त्याच्यामध्ये टाकून फॉर बेटर टेस्ट आणि 1 कप ऑफ ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे, फ्रेश ऑरेंज ज्यूस. आता हे मस्त त्यांनी तूप सोडलेलं आहे, व्यवस्थित गोळा झालेला आहे, बघू शकत असाल तुम्ही, व्यवस्थित ॲब्झॉर्ब झालेलं आहे. आणि नंतर थोडंसं इलायची पावडर टाकून हे करून घ्या, एका प्लेटमध्ये काढून घ्या. आणि काढल्यानंतर व्यवस्थित सेट करून फ्रीजमध्ये अराउंड हाफ ॲन आवरसाठी ठेवून द्या. आता हे काढल्यानंतर, फ्रीजमधून काढल्यानंतर तुम्हाला जसा शेप हवा असेल तुमच्या चॉकलेट बारचा तसं तुम्ही देऊ शकता. मी इथे असं स्क्वेअर स्टिक्ससारखं केलेलं आहे. चल, हे माहिती आहे तुम्हाला, तुम्ही जर असंच खाल्लं ना तरी पण तुम्ही ओळखू नाही शकणार की तुम्ही तुपाची बेरी खाते, आणि खूप टेस्टी लागते. चला, मग आता मी व्यवस्थित शेप करून घेत आहे. आणि केल्यानंतर आता मी हे सगळं चॉकलेट सॉसमधून डीप करून घेणार आहे. तुम्हाला जसा पण शेप हवे तसं तुम्ही घेऊ शकता. आणि हे केल्यानंतर हाफ ॲन आवरसाठी तुम्ही फ्रीजमध्ये हे चॉकलेट्स बार ठेवून देऊ शकता. डेफिनेटली तुमची मुलं व्यवस्थित खातील आणि संपणार पण नाही, कळणार पण नाही तुम्हाला हे कधी संपलं. फ्रीजमधून काढलेलं आहे. बापरे, ह्याचा टेस्ट अप्रतिम आहे खरंच. तर नक्की ट्राय करा. आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय इंस्टाग्राम चॅनल शीतल.